अगं काय हे, किती उशीर तुला घरी यायला? कधीपासूनची वाट बघते मी. अगं वहिनी, तुला माहितीये आज मी खूप शॉपिंग केली आहे आणि तुझ्यासाठी पण एक मस्त ड्रेस आणलाय. चल आपण दोघी बघूया. चल चल. अगं वहिनी, तुला जमत नाही तर मला हाक मारायची ना, मी आले असते. दे इकडे, मी तुझ्या प्लेट सेट करून देते. वहिनी, तू ना हे नेकलेस घाल, तुझ्या साडीवर परफेक्ट मॅच होईल. अगं नको, तुझी ज्वेलरी कशाला, माझ्याकडे आहे ना, त्यातलीच कोणती तरी घालते. वहिनी, आता तू तुझं आणि माझं करणार आहेस का? माझी जर बहीण असते तर मी तिला दिलंच असतं ना. घे ना वहिनी, अशी काय करतेस, घाल तू. वहिनी, मी काय म्हणते, तू आणि दादा 3-4 दिवसासाठी गोव्याला फिरायला जा ना. अगं गोव्याला कुठे जातेस, या सगळ्या कामाच्या गडबडीत राहू दे. काय ग वहिनी, जा ना, मस्त तुम्हाला दोघांना टाइम स्पेंड करायला मिळेल आणि थोडं तुमच्या रोमॅन्टिक मोमेंट झालं तर मला पण कधीतरी आत्या बोलायला लवकर घरी येईल ना. अगं काही काय बोलतेस तू, गप्प बस. वहिनी, हे बघ, मी तुझा फेवरेट आईस्क्रीम घेऊन आली आहे. अगं पण तुला कसं माहिती मला हे आईस्क्रीम आवडतं ते? अगं मी तुझ्या भावाला विचारलं होतं ना, मग त्यांनी सांगितलं होतं मला. तू माझ्या भावाशी बोलतेस? आम्ही दोघांनी ना अगं तुमच्या लग्नातच नंबर एक्सचेंज केला होता. अच्छा, असं आहे का? वहिनी, तसं काही नाहीये.